राज्यातील पहिलं आणि देशातील दुसरं असं कामाख्या मंदिर जे आहे तर ते नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी आता होत आहेत. आपण पाहू शकतात का 21 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. हे मंदिर जर आपण बघितलं तर या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. 111 खांबांवर हे मंदिर जे आहे तर ते उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर ह्या मंदिरासाठी 21 कळस जे तर ते असणार आहेत आणि ह्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी परराज्यातून सुद्धा साधू महंत येणार आहेत. नेमकं ह्या मंदिरामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे, तर या ठिकाणी असलेले जे या मंदिराचे ट्रस्टी आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला हे सांगा की या ठिकाणी तुमचं किती तारखेपासून कार्यक्रम असणार आहेत, कुठून कुठून साधू महंत येतील आणि कसा कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे? 20 तारीखपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमाला चालू होईल. पहिल्यांदा फर्स्ट 20 तारखेला पूर्ण गावामध्ये भव्य मिरवणूक असेल मूर्तींची. त्याच्यानंतर 21 तारखेपासून सप्तचंडी यागला सुरुवात होईल. सप्तचंडी यागसाठी कामाख्यामधून 111 पंडित ब्राह्मण येऊ राहिले. काशीवरून 111 ब्राह्मण येऊ राहिले. मयांगवरून 111 ब्राह्मण येऊ राहिले. त्याच्यानंतर आपले त्र्यंबकेश्वरवरून 111 ब्राह्मण येऊ राहिले. तारापीठवरून 111 ब्राह्मण येऊ राहिले. त्याच्यानंतर नाशिकवरून 111 ब्राह्मण येऊ राहिले. ह्या ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये आणि साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये काही शंकराचार्य झाले, बाकीचे मेन साधू झाले, नागा आखाडा झाला, आगोरी आखाडा झाला, किन्नर आखाडा झाला. त्याच्यातले सर्व मेन जे आहे पदाधिकारी ते सर्वचे सर्व कार्यक्रमासाठी येतात. या ठिकाणी काही राज्यातील मंत्री सुद्धा येत आहेत. कोण हो. कोण येणार आहे? अजून नावं फिक्स नाही सांगू शकत, पण मग चांगल्यापैकी मंत्री झाले, पदाधिकारी झाले, सर्व यायच्या तयारीमध्ये आहेत. एकंदरीत पाहता या ठिकाणी हे राज्यातील पहिलं आणि देशातील दुसरं कामाख्या मंदिर आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 21 पासून ते 26 पर्यंत या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी साधू महंत आणि जे काही दिग्गज मंत्री तर त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.